शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप अपूर्ण असून या कामाला गती देण्यासाठी आज छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा पाटबंधारे विभाग कोल्हापूर येथे निवेदन सादर करण्यात आले। सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी आज सकाळी 9 वाजता छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांनी केले। त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषित पाण्याची पाहणी करत त्यांनी तेरवाड, हेरवाड, टाकवडे भागातील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर सदर बंधाऱ्याच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत करण्यात आली। जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांना भेटून सदर तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचे निवेदन आमदार पाटील यांना देण्यात आले। यावेळी विजय गायकवाड, उपसरपंच तेरवाड, जालेंदर सांडगे, माजी उपसरपंच तेरवाड, संदीप बिरणगे, सामाजिक कार्यकर्ते शीतल गायकवाड, अरुण भंडारे, विकी गायकवाड, रमेश वडर, अजित बिरंजे, उमेश आवळे, उमेश शेडबाळे, छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार, तालुका संघटक संदीप भाऊ पाटील, विभाग प्रमुख प्रमोद भाऊ पाटील, चेतन चव्हाण, अमोल पाटील, प्रमोद मलमे, ऋषी कुर्णे, सुजित जांभेकर, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी बांधव यावेळी उपस्थित होते। अचानक आमचा दौरा झाला, कुणालाही निरोप नसताना सकाळी मला वाटते 8 नंतर कोणाला निरोप कळाले आणि मी सकाळी बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि पाणी प्रदूषण आणि बंधाऱ्याच्या कामानिमित्त तेरवाड गावामध्ये आलो। मोठ्या संख्येनं तेरवाड गावातील वैचारिक, ग्रामपंचायत सदस्य, डेप्युटी आणि इथले ज्येष्ठ नागरिक, युवा सगळेच एकत्रित आला। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो, कारण का गावासाठी आणि विभागासाठी सतर्क असणं ही सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असते आणि आज आपण एवढ्या लवकर आपण सगळे पटपट निरोप मिळाले आणि 5 मिनिटात एकत्र आलो। महत्वाचा मुद्दा, आपण या बंधाऱ्यावरती उभा राहिलोय। बंधाऱ्यासाठी 53 लाखाचा निधी लागलेला आहे आणि त्या 53 लाखाच्या निधीमध्ये काम आपल्याला पाहिजे तसं ह्या 5-6 गावांना त्याचा लाभ मिळणार नाही, कारण का तेवढा निधी पुरणार नाही या बंधाऱ्यासाठी। म्हणून याचा वाढीव निधी एक 6-6.5 कोटीचा निधी मिळाला पाहिजे यासाठीचं निवेदन आम्ही आता इथून जाऊन पाटबंधारा आणि आमदार साहेबांना देतोय। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आपल्या तालुक्याला कित्येक वर्ष भेडसावत असलेला पाण्याचा प्रदूषण प्रश्न, त्याला आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याच्यावरती जे जबाबदार घटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेल्या आहेत। मी उपस्थित नसताना सुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या रोहित भाऊंच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि सागर बिरणगे असतील, संदीप पवार असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्या पाणी जलसंधारण आणि या सगळ्या विभागांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसात जे पाणी प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाई करा, अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसेसना टायर ठोकू आणि बोंबाबोंब आंदोलन करू। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।